कोण म्हणतं अजित पवार जिवंत आहेत, कोण म्हणतं अजितदादा परत या, कोण म्हणतं अजित पवार त्या विमानात नव्हतेच, कोण म्हणतं अजित पवारांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, कोण म्हणतं अजित पवार अमेरिकेत आहेत, सुरक्षित आहेत, कोण म्हणतं अजित पवारांना ज्या पद्धतीनं संपवलंय म्हणजे पुरावे नष्ट करून उत्तम पद्धतीनं केलेला हा घातपात आहे, ज्याला अपघात म्हटलं जातं. कोण म्हणतं दादा खूप दिवस झाले आता परत या. बऱ्याच जणांना दादा मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय. त्यांच्या कुटुंबातले म्हणतात विमान अपघात हा इतका भयंकर आहे की तो घातपात केल्यासारखीच परिस्थिती आहे. कुटुंबातले काही जण म्हणतात अजितदादांच्या या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात वेगळे वेगळे चर्चा आहेत बरं का. अजितदादांवर प्रेम करणारी लोक अजितदादाच्या पक्षातली तर असतीलच, साहजिक आहे, पण इतर लोक सुद्धा म्हणतात की दादांच्या विमान अपघाताचं कुठलंच पुरावे सिद्ध करणारी एकही गोष्ट महाराष्ट्रासमोर का आणली नाही. काही लोकांना काय वाटत असेल की दादा त्या विमानात नव्हते, दुसऱ्याच विमानात होते आणि या विमानाचा अपघात झाल्यामुळं ते विमान अचानक गायब करून परदेशात गेलं. अजितदादांना काय मिळणार आहे त्याच्यामध्ये? काही लोक असेही म्हणतात की कुणाला तरी अमेरिकेमध्ये अजितदादा दिसले. काही लोक असंही चर्चा करतात की काहीतरी पवार कुटुंबामध्ये एक ताकदीचं असं शिजलंय जेणेकरून दादा शांत आहेत, गप्प आहेत, कुठंतरी बसलेत. एका व्यक्तीबद्दल किती चर्चा आहे आणि हे सगळं महाराष्ट्रात घडतंय, या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करायची. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकांच्या अजितदादांप्रती भावना आहेत. दादा अमेरिकेत आहेत असं काही जण बोलतायत. एक जण पट्ट्या म्हणला अजितदादांना अमेरिकेत एका ठिकाणी पाहिलं गेलं. एक जण म्हणाला अजितदादा परत येतील पण आता लगेच येणार नाहीत. काही जण म्हणतायत अजितदादांना कुठेतरी किडनॅप करून ठेवलंय किंवा दादा स्वतःच त्या ठिकाणी गायब झालेत, त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी घडतंय म्हणून. काही जण म्हणतात दादा परत या, कारण त्याचं दादांवर प्रेम आहे प्रचंड. काही कार्यकर्ते असे पहिल्यापासून त्यांना अजितदादांना मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायचंय. अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं त्याची वाट ते पाहत होते आणि ते स्वप्नच अपुरं राहिलं. काही जण म्हणतात दादा काही दिवसात महाराष्ट्रात येणार म्हणजे येणार. ह्या लोकांच्या अपेक्षा एका चित्रपटाला सुद्धा लाजवतील अशा आहेत किंवा चित्रपटामध्ये एखादं कथानक जसं दाखवतात त्या पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. मला प्रामाणिकपणे सांगा बरं, अजितदादा एका विमान अपघातामध्ये, तुम्ही घातपात असेल किंवा अजून काय असेल, त्याच्यात दादांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीनं पण सांगितलं की माझ्याकडे त्यांच्या हातातली घड्याळे, चप्पल आहे किंवा अजून पुरावे आहेत. काही म्हणतात डायरी पण आहे. मग हे सगळे पुरावे जर असतील तर दादा मग कसे काय असतील? विमान अपघात, दुर्घटना, घातपात या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत. पण लोकांना अजूनही का वाटत असेल की दादा अमेरिकेत आहेत? मग हे सगळं कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं? अजितदादा अशा स्वभावाचे होते का? स्वतःचाच अपघात घडवून ते अमेरिकेला कशाला जातील? सरकारला ते कळलं नसतं का? त्यांच्या सुरक्षा एजन्सीला कळलं नसतं का? एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची जी सुरक्षा टीम आहे, सिक्युरिटी टीम आहे,
त्यांच्या सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या नसतील का? आणि दादा परत या, दादा परत या म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला माहितीये, प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर मरणारच आहे, नो डाऊट. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे ठरलेलं आहे, बरोबर आहे. पण अचानक अशी एक्झिट घेतल्यामुळे जो धक्का बसला, त्याच्यामुळे दादांच्या विषयी लोक अशी शंका उपलब्ध करतायत की दादा जाऊ शकत नाहीत. दादा वेळेचा पक्का माणूस आहे, दादा शब्दाचा पक्का माणूस आहे, दादा क्वालिटीचा परफेक्ट माणूस आहे, दादा कामाचा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाची पाचवी गोष्ट, दादा जीवाभावाचा माणूस आहे. लोकांचा विश्वासच बसत नाही, दादा अचानक एक्झिट करून जातील. मी तर दादांना कधीच भेटलेलो नाही, तरी पण सांगतो, मी आता ही 4-5वी व्हिडिओ आहे आणि ज्याच्यावर मी भूमिका मांडतोय. माझा बोलताना सुद्धा विश्वास बसत नाही. मी त्या दिवशी श्रद्धांजली वाहत होतो, मी विश्वासच करू शकत नव्हतो. 28 जानेवारी 2026 रोजीची गोष्ट आहे की मी अजित पवारांना श्रद्धांजली वाहतोय मोबाईलवर. माझा तर त्यांच्या पक्षाशी त्यांची पण भेट एकदा फक्त एका वेगळ्या विषयावर झाली होती, त्याच्या पण बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. पण तरी सुद्धा इतका चांगला माणूस अचानक जाणं म्हणजे कुणाच्याही मनात अशा गोष्टी येतात. आणि मग लोक भावनिक आहेत. अमेरिकेतच दिसले, परतच येतील, दादा परतच या. सगळ्यांना माहिती गेलेला माणूस परत येत नसतो. पण प्रेम जे असतं ना, ते तुम्ही असं विकत नाही घेऊ शकत. बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय, ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो किंवा जी व्यक्ती लोकांची आहे, लोकांमध्ये काम करते, लोकांसाठी काम करते, त्या व्यक्तीला पक्ष, संघटना, विचारधारा वगैरे काय, कारण ती फक्त माणसाला जोडण्याचं काम करते. आणि त्या व्यक्तीचं अचानक जर असं काही झालं तर ते कुणालाच विश्वास बसणार नाही. हा सगळ्यात मोठा घात त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तर किती मोठा बसलाय. आणि महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्राचं नुकसान हे विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड झालंय. आणि इथंच फार मोठी गडबड झाली. आज महाराष्ट्राला एक चांगला नेता पाहिजे, तो घडायचा आहे. चांगला नेता महाराष्ट्रासाठी मिळणार, ह्या तर लय मोठ्या गोष्टी आहेत. पण एखादा तळागाळातून लोकांसाठी काम करणारा नेता ज्यावेळेस संघर्ष करून मोठा होतो किंवा लोकांमध्ये सतत राबतो, त्या माणसाची अचानक एक्झिट ही वेदना देणारी आहे. म्हणून जे सुरुवातीला प्रश्न होते ते फक्त प्रेमापोटी आहेत. गेलेला माणूस कधीच परत येत नसतो. पण लोकांची भावना ही तळमळीनं, पोटतिडकीनं मांडलेली असते, मनातून मांडलेली असते. प्रेम हे मनातून केलं जातं. प्रेम वरून वरून होत नाही. आणि जे वरून वरून प्रेम होतं ते चिरकाल टिकत नसतं. ही त्याची वस्तुस्थिती आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. धन्यवाद. जय शिवराय.